मित्रांनो, टीईटीच्या पेपरसाठी जी काही आपण 31 दिवसाची सिरीज चालू केली आहे, त्यामध्ये सीडीपीचा हा पहिला व्हिडिओ आहे. आणि या व्हिडिओमध्ये जे काही प्रश्न घेतले आहे ते अशा टॉपिक मधून घेतले आहे, ते मध्ये रिपीटेड प्रश्न त्या टॉपिकवर येतच असतात. त्यामुळे एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर नाही आलं तर तो प्रश्न पाठ करण्यापेक्षा तो टॉपिक क्लिअर करण्यावर भर द्या, जेणेकरून आपले मार्क जाणार नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, 1969 मधील व्याख्येनुसार अध्ययन अकार्यक्षम मुलांमध्ये कोणती त्रुटी? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, शारीरिक विकाराने निर्माण झालेली त्रुटी. अध्ययन अकार्यक्षमता म्हणजे लर्निंग डिसेबिलिटी ही मेंदूच्या आकलनाशी संबंधित असते. शरीराच्या अपंगत्वामुळे येणाऱ्या अडचणींना तांत्रिकदृष्ट्या यात धरले जात नाही. प्रश्न क्रमांक 2, पालकाच्या वाढी संदर्भात खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गुणात्मक वाढ ही गुणात्मक असते. वाढ ही नेहमी संख्यात्मक असते, कारण ती उंची वजनात मोजता येते. या उलट विकास हा गुणात्मक असतो. प्रश्न क्रमांक 3, संवेदन तर्क अनुमान याद्वारे घटनेच्या तर्काच्या आधारे विश्लेषण करणे कोणत्या अवस्थेत आढळते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कुमारावस्था. कुमारावस्थेमध्ये मुलांमध्ये अमूर्त विचार करण्याची आणि जटिल समस्यांवर तर्क करण्याची क्षमता पूर्णपणे विकसित होते. प्रश्न क्रमांक 4, अध्ययन या मूलभूत क्रियेबद्दल खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अध्यापन हेच खरे शिक्षण आहे. शिक्षण प्रक्रियेमध्ये अध्ययन म्हणजे शिकणे सर्वात महत्त्वाचे आहे. केवळ शिक्षकाने शिकवणे, अध्यापन करणे म्हणजे शिक्षण नव्हे. प्रश्न क्रमांक 5, मानसशास्त्रानुसार अध्यापन टीचिंग म्हणजे नक्की काय? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी प्रवृत्त करणे. अध्यापन म्हणजे विद्यार्थ्यांना स्वतःहून शिकण्यासाठी वातावरण तयार करणे आणि त्यासाठी त्यांना प्रेरित करणे होय. प्रश्न क्रमांक 6, श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती कोणाची आहे? उपपत्तीवर 100% प्रश्न येत असतो, त्यामुळे उपपत्ती पाठच करून ठेवा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, रॉबर्ट गॅंगने. रॉबर्ट गॅंगने यांनी अध्यापनाच्या 8 टप्पे सांगितले आहे. यात सध्या प्रतिसादापासून ते समस्या निराकरणापर्यंतची क्रम असतो. प्रश्न क्रमांक 7, अभिजात अभिसंधानचे जनक कोण आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, इव्हान पेव्हलॉव. रशियन मानसशास्त्री इव्हान पेव्हलॉव यांनी कुत्र्यावर प्रयोग करून नैसर्गिक चेतकाला कृत्रिम प्रतिसाद जोडण्याची संकल्पना मांडली. अध्ययन सक्तीने होत नाही, त्यासाठी अभिरुची व सज्जता लागते, हे कोणी म्हटले आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, थॉर्नडाईक. थॉर्नडाईक यांनी सज्जतेचा, सरावाचा आणि परिणामाचा असा 3 महत्त्वाचे नियम दिले आहेत. प्रश्न क्रमांक 9, मुळाक्षर शिकवताना आधी चित्र दाखवणे आणि नंतर अक्षरांनी भावार्थ समजून घेणे ही पद्धत कोणती? तर ही पद्धत आहे पर्याय क्रमांक 3, अभिजात अभिसंधान. येथे चित्राची सवय अक्षरासाठी लावली जाते, जे अभिजात अभिसंधानाचे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 10, क्रमान्वित अध्यापन पद्धतीमध्ये कोणते विधान अयोग्य आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, समाधानामुळे प्रतिचारितेची पुनरावृत्ती थांबते. क्रमान्वित अध्यापनात समाधानामुळे आपण थांबत नाही, तर पुढील टप्प्याकडे जातो. प्रश्न क्रमांक 11, उद्गामी विचार प्रतिमाने कोणाचे आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, हिल्डा टाबा. हिल्डा टाबा यांनी उद्गामी विचार प्रतिमानाची मांडली आहे, ज्यामध्ये विशिष्ट माहितीवरून सामान्य निष्कर्ष काढले जातात. प्रश्न क्रमांक 12, क्रियाशीलता या तत्वावर आधारित कोणत्या अध्यापन पद्धती नाही? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बुद्धिमत्ता पद्धती. याने मानसिक विचार प्रक्रिया आहे, यामध्ये प्रत्यक्ष शारीरिक कृती नसते. प्रश्न क्रमांक 13, त्रिकोणाचे मोजमाप करून बेरीज 180 असते हा निष्कर्ष काढणे हे कोणते सूत्र आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, विशिष्टाकडून सामान्याकडे. आधी अनेक त्रिकोण मोजणे आणि नंतर एक नियम तयार करणे म्हणजे विशिष्टाकडून सामान्याकडे होय. क्रमांक 14, भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना कोणी प्रसिद्ध केली? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, डॅनियल गोलमन. गोलमन यांनी स्वयंभान, अभिनियमन आणि सामाजिक कौशल्य यावर आधारित भावनिक बुद्धिमत्तेचा सिद्धांत मांडला. प्रश्न क्रमांक 15,
परिस्थितीला आत्मविश्वासाने तोंड देण्याची क्षमता बुद्धिमत्ता आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता. स्वतःच्या भावना आणि क्षमतांना ओळखणे म्हणजे इंट्रापर्सनल इंटेलिजन्स व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता होय. प्रश्न क्रमांक 16 बुद्धिमत्तेच्या 120 घटक संरचनांचा सिद्धांत कोणी मांडला? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गिलफर्ड. प्रश्न क्रमांक 17 व्यक्तिमत्व म्हणजे वर्तनाची गोळाबेरीज अशी व्याख्या कोणी मांडली? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नॉर्मन मन. नॉर्मन मन यांनी सामाजिक प्रसंगातील वर्तनांचा गोळाबेरीजाला व्यक्तिमत्व म्हटले आहे. प्रश्न क्रमांक 18 गॅलनच्या कोणत्या प्रकारात व्यक्ती उत्साही आणि समतोल असतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सॅंग्विन. सॅंग्विन ही व्यक्ती आशावादी, उत्साही आणि भावनिकदृष्ट्या स्थिर असते. प्रश्न क्रमांक 19 क्रियात्मक क्षेत्रातील स्तर कोणी निश्चित केले आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डॉक्टर दवे. ब्लूम यांनी बोधात्मक तर डॉक्टर दवे यांनी क्रियात्मक स्तरांचे सविस्तर वर्गीकरण केले आहे. प्रश्न क्रमांक 20 ज्ञानरचनावादाचे योग्य टप्पे कोणते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 एंगेज, एक्सप्लोर, एक्सप्लेन, इलोबरेट, इव्हॅल्युएट. गुंतवणे एंगेज पासून ते मूल्यमापनाचे इव्हॅल्युएट पर्यंतचा हा एक चक्राकार प्रवास आहे. प्रश्न क्रमांक 21 NCF 2005 चे महत्त्वाचे मार्गदर्शक तत्त्वे कोणते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ज्ञान बाह्य जगाशी जोडणे. शालेय शिक्षणाच्या वास्तविक जीवनाशी आणि बाह्य परिस्थितीशी एकत्रीकरण करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. प्रश्न क्रमांक 22 प्रेरणा या चक्राचे योग्य क्रम कोणता? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गरज, प्रेरणा, अस्वस्थता, प्रयत्न, समतोल. चक्राची सुरुवात गरज निर्माण होण्याने होते आणि शेवट समतोल समाधान मिळाल्याने होतो. प्रश्न क्रमांक 23 बॉसचा राग घरी बायकोवर काढणे हे कोणत्या संरक्षण यंत्रणेचे उदाहरण आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विस्थापन. विस्थापन मध्ये आपला राग किंवा भावना सुरक्षित घटकावर वळवला जातो. प्रश्न क्रमांक 24 RTE 2009 नुसार प्राथमिक स्तरावर शिक्षक विद्यार्थी प्रमाण किती असावे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 एकास 30. प्राथमिक स्तरावरील गुणवत्तेसाठी एका शिक्षकामागे जास्तीत जास्त 30 विद्यार्थी असावेत असा नियम आहे. क्रमांक 25 समावेशित शिक्षणाचा मुख्य उद्देश कोणता? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सर्व मुलांना एकाच वर्गात एकत्र शिक्षण देणे. भेदभाव विरहित आणि सर्व प्रकारच्या मुलांना समान संधी देणे म्हणजे समावेशित शिक्षण होय. प्रश्न क्रमांक 26 पियाजे यांच्या सिद्धांतानुसार मूर्त क्रियात्मक अवस्था कोणत्या वयोगटात येते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 7 ते 11 वर्ष. या अवस्थेत मूल डोळ्यासमोर असलेल्या गोष्टींवर तार्किक विचार करण्यास सुरुवात करते. प्रश्न क्रमांक 27 आकारिक मूल्यमापन फॉर्मेटिव्ह असाइनमेंटचे मुख्य उद्दिष्टे काय आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शिक्षणातील अडचणी ओळखून सुधारणा करणे. अध्यापन सुरू असतानाच घेतले जाणारे हे मूल्यमापन त्रुटी दूर करण्यासाठी असते. प्रश्न क्रमांक 28 बालकाच्या विकासावर कोणाचा प्रभाव सर्वाधिक पडतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दोन्हींचा अंतर्गत प्रेरणाचा, केवळ अनुवंशिकतेचा, केवळ परिस्थितीचा नाही तर दोन्हींचाही त्यावर परिणाम पडत असतो. प्रश्न क्रमांक 29 प्रयत्न प्रमाद उपपत्तीसाठी थॉर्नडाईक यांनी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मांजर. भुकेल्या मांजराला पिंजऱ्यात ठेवून थॉर्नडाईक यांनी प्रयत्न प्रमाद पद्धती मांडली. प्रश्न क्रमांक 30 स्पर्धेत बक्षीस मिळवण्यासाठी अभ्यास करणे ही प्रक्रिया कोणती प्रेरणा आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बाह्य प्रेरणा. जेव्हा कार्य हे बक्षीस, मार्क किंवा शाबासकी या बाह्य फायद्यासाठी केले जाते तेव्हा ती बाह्य प्रेरणा असते. अशा प्रकारे आपण 30 प्रश्न पाहिलेले आहेत. यामध्ये तुमचा स्कोर नेमकी किती आला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर नाही आलं तर तो प्रश्नाचं उत्तर पाठ करण्यापेक्षा तो टॉपिक क्लिअर करण्यावर नक्की भर द्या, जेणेकरून 31 दिवसामध्ये जे काही आपण 90+ मार्क पाडण्याचा सिरीज धरली आहे त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा
आणि अशाच माहितीसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.